स्वागत आहे आपले ओन टीचर चॅनलमध्ये। नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 1 पाहूया। विषय भाषा मराठी आणि इंग्रजी। यामध्ये एकूण 50 प्रश्न असतात। मराठीचे 40 आणि त्याचे गुण 80, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 ते 6 यासाठी उतारा दिलेला आहे। उतार्यावर आधारित प्रश्न उत्तरे आहेत। या ठिकाणी तुम्ही उतारा वाचून घेऊ शकता। उतार्यावर आधारित पहा। चित्रकार कशाच्या शोधात निघाला? चित्रकार जगातील सुंदर वस्तूच्या शोधात निघाला। पुढे, चित्रकाराला कडेत कोण कोण भेटले? पुजारी, स्त्री आणि सैनिक हे चित्रकाराला भेटले। पुजाऱ्याच्या मते जगातील सर्वात सुंदर गोष्ट कोणती? श्रद्धा। वाटेत भेटलेली स्त्री चित्रकाराला काय म्हणाली? प्रेम हेच खरे सौंदर्य, असे ती म्हणाली। सैनिकाच्या मते कोणती गोष्ट सुंदर असते? शांतता। चित्रकाराला सर्वात सुंदर काय वाटते? घर। प्रश्न क्रमांक 7 ते 12 यासाठी या ठिकाणी कविता दिलेली आहे आणि कवितेवर आधारित प्रश्न उत्तरे आहेत। या ठिकाणी तुम्ही कविता वाचून घेऊ शकता। भारत मातेच्या परतंत्रेच्या शहाणी मुले काय करत होती? पारतंत्र्य काळामधील मुले संसारात रमली होती। त्यानंतर वेडी मुले कोणाला म्हटले आहे? वेडी मुले स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्यांना म्हटले आहे। निर्भय सत्याग्रही कोणाला म्हटले आहे? वेड्या मुलांना। शेवटच्या 2 ओळीतून कोणता अर्थ निघतो? भारताला स्वातंत्र्य मिळाले हा अर्थ निघतो। रक्त या अर्थी कोणता शब्द कवितेत वापरलेला आहे? यासाठी रुधिर हा शब्द। लढाई या अर्थी कोणता शब्द कवितेत आलेला आहे? लढाई, संगर। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 ते 17 यासाठी खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत। या ठिकाणी हा संवाद आहे, तो तुम्ही वाचून घेऊ शकता। यावर आधारित प्रश्न पहा। हा संवाद कोणाकोणामध्ये झालेला आहे? आई आणि मुलगा यांच्यातला हा संवाद आहे। बाळ पुढीलपैकी कोणती क्रिया रोज करीत नव्हता? वळणदार लिहिणे। चांगले लिहिता येण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट करणे आवश्यक आहे? नियमितपणे वळणदार लिहिणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 16 उपदेश करणारे काय सांगत नाहीत? शुद्ध आणि सुवाच्य कसे लिहावे? निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ। यामधील तुका कोण? संत तुकाराम। प्रश्न क्रमांक 18 ते 22 या ठिकाणी एका सुसंगत परिच्छेदाची वाक्य दिलेली आहेत आणि ही वाक्य अपूर्ण आहेत, तर ती आपल्याला पूर्ण करायची आहेत। योग्य पर्याय निवडायचा आहे। कवी काटदरे यांच्या जन्मशताब्दी समारोह समितीने चिपळूण येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले। त्यानंतर हे पहिले कोकण साहित्य संमेलन डिसेंबर 26 व 27 या 2 दिवशी गोपाळ कृष्ण गोखले नगरात साजरे करण्यात आले। कवी माधव काटदरे यांच्या हिरवे तळ कोकण या कवितेचे शब्दशिल्प करून त्यांचे जणू स्मारकच उभारले गेले। संमेलनात निरनिराळ्या साहित्यिक विषयांवर परिसंवाद झाले। कवी माधव यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला पहिला पुरस्कार श्री श्रीपाद काळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला। संथ या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकेतून होतो तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? या ठिकाणी पहा, संथ थ यासाठी त थ द ध न शेवटचे अनुनासिक न आहे। या ठिकाणी
न अनुनासिक असणारे शांतता त, या ठिकाणी त आलेला आहे अनुस्वाराच्या नंतर, म्हणजे या गटामधला अनुनासिक देखील न आहे. त थ द ध न हा व्याकरणाचा भाग आहे शांतता. त्यानंतर अ किंवा आ या स्वरापुढे ए किंवा ए आल्यास या दोहोबद्दल ऐ येतो. या नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झालेला आहे? पा सदा ऐव सदैव हा शब्द तयार झालेला आहे. टपोरा थेंब कौलावरून टपकन पडला या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो तो शब्द क्रियाविशेषण. या वाक्यामध्ये पडला हे क्रियापद आहे. पडला पण तो कसा पडला? टपकन पडला, म्हणजे टपकन हे क्रियाविशेषण आहे. खालीलपैकी प्रयोजक क्रियापद असणारे वाक्य कोणते? प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? तर एखादी गोष्ट स्वतः न करता दुसऱ्याकडून ती करवून घेणे. या ठिकाणी पहा, आई मुलाला चालवते. आई स्वतः न चालता ती मुलाकडून चालवून घेत आहे, म्हणजे हे प्रयोजक क्रियापद आहे. डावीकडे दिलेल्या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दाचा पर्याय जननी. जननीचा विरुद्धलिंगी जनक. खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता? उभयवचनी म्हणजे एकवचन आणि अनेकवचन दोन्हीमध्ये तो सारखा राहणार. पहा, टोळी टोळ्या, झोळी झोळ्या, मोळी मोळ्या, पण कोळी कोळीच होईल. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखा. मावळ्याने घोड्याला पाण्याजवळ आणले. घोड्याला ला हा त्याचा प्रत्यय आहे. मूळ शब्द घोड्या. दिव्याची ज्योत उजळते या वाक्यातील प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी. पाऊस पडला आणि रान ओले झाले या वाक्याचा प्रकार. पाऊस पडला आणि रान ओले झाले यामध्ये दोन वाक्य आहेत, ती पण प्रधान वाक्य आहेत, म्हणजे महत्त्वाचीच. पाऊस पडला या वाक्याला देखील अर्थपूर्ण आहे. रान ओले झाले हे वाक्य देखील अर्थपूर्ण आहे. आणि दोन अर्थपूर्ण वाक्य जेव्हा उभयान्वयी अव्ययानं जोडली जातात, या ठिकाणी उभयान्वयी अव्यय आणि आहे, आणि म्हणून हे वाक्य संयुक्त वाक्याचा प्रकार आहे. खालील वाक्याच्या शेवटी येणारे विरामचिन्ह कोणते? महेश, तू आता काय करतोस? या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, म्हणजेच प्रश्नचिन्ह येईल. संगर या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही? संगर म्हणजे युद्ध, संग्राम, समर. रणांगण हा समानार्थी शब्द नाही. डावीकडे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पहा, या ठिकाणी दिन याची वेलांटी ही पहिली वेलांटी आहे, म्हणजे त्याचा अर्थ दिवस असा होतो. आणि जर दुसरी वेलांटी असेल तर त्याचा अर्थ दुबळा, गरीब असा होईल. या ठिकाणी आपला दिनचा दिवस हा समानार्थी शब्द झाला, आणि रजनी म्हणजे रात्र, म्हणजेच हा त्याचा विरुद्धार्थी शब्द झाला. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. संयुक्तिक, पीक पाणी, शारीरिक आणि सामुदायिक. यामध्ये पीक पाणी पची दुसरी वेलांटी हवे. शारीरिक यामध्ये रची दुसरी आणि दुसऱ्या रची पहिली. सामुदायिकमध्ये मचा उकार हा पहिला हवा, म्हणजे योग्य शब्द कोणता? संयुक्तिक. अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात? अतिशय मूर्ख माणूस, म्हणजेच अकलेचा कांदा. आकाशात वावरणारे प्राणी या शब्दसमूहाबद्दल एक शब्द. आकाशात वावरणारे म्हणजेच खेचर. भूचर म्हणजे जमिनीवर, जलचर म्हणजे पाण्यातले, आणि उभयचर म्हणजे पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणचे. खालील वाक्यात कोणता वाक्प्रचार योजावा? शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पाहताना जिजाबाईंच्या डोळ्यांचे पारणे फिटले. म्हणजे एखादी गोष्ट खूप दिवसापासून आपण इच्छितो आणि ती जर पूर्ण झाली, खूप आनंद होणे, यासाठी डोळ्यांचे पारणे फिटणे हा वाक्प्रचार वापरता येईल. घरोघरी मातीच्या चुली या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती? घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र परिस्थिती सारखीच. पळसाला पाणी तीनच. चुकीची जोडी ओळखा. श्रीमान योगी, रणजित देसाई, काळे पाणी, विद्या सावरकर. या ठिकाणी पहा, चुकीची जोडी आहे छावा बाबासाहेब पुरंदर. छावा हे शिवाजी सावंतचे आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवरायांवरचे पुस्तक आहे. आता आपण विभाग दुसरा इंग्रजी पाहूया. यामध्ये प्रश्न क्रमांक 41 ते 50 आणि गुण 10 प्रश्नाचे 20. Complete the following slogan using the correct word from the given alternative. Say no to plastic bags. Choose the correct sentence from the given alternative.
डू किसन वर्क्स इन हिज फील्ड, या ठिकाणी पहा डू आहे, मग या ठिकाणी वर्क्स हे येणार नाही, हा यस. डज किसन वर्क्स इन हिज फील्ड, या ठिकाणी यस आहे, मग हा डज होणार नाही, कारण यात नाही आपण हा वर्क्समधूनच डज काढलेला आहे, तर इथे फक्त वर्क राहायला हवा होता. डज किसन वर्क हा पास्ट फॉर्म झाला, त्यामुळे वर्कड होणार नाही. डज किसन वर्क इन हिज फील्ड, या ठिकाणी वाक्य बरोबर आहे. किसन वर्क्स हे सिंपल वाक्य होणार. यसचा आपण डज घेतलेला आहे आणि राहिला शेवटी वर्क, म्हणजे डज किसन वर्क इन हिज फील्ड हे बरोबर वाक्य आहे. जर या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. फिल इन द ब्लँक चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द सेंटेन्स. द सेंट ऑफ फ्लावर फिल्ड इन द रूम. पहा फुलांच्या सुवासाबद्दल बोललेलं आहे. या ठिकाणी सेंटचे स्पेलिंग आहेत, पण सुवास कोणता येईल? SENT सेंट म्हणजे सुवास. SAINT सेंट हे संत झाले. SENT सेंट हा सेंटचा पास्ट फॉर्म झाला आणि CENT सेंट हे शताब्दीच्या संदर्भात आहे. पुढे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड विल बी द थर्ड वर्ड अल्फाबेटिकली. या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर जर लावला आपण तर यामध्ये D फर्स्ट लेटर सेमच आहे, पुन्हा A हा देखील सारखाच आहे. आपल्याला तिसरे अक्षर पाहावे लागेल. या ठिकाणी पहिलं येईल M, नंतर N आणि R, म्हणून तिसरा वर्णानुक्रमे डार्क. विच ऑफ द फॉलोइंग इन द पेअर अपोजिट. स्ट्रॉंग, वीक हे अपोजिट आहे. फाइंड द ऑड मॅन आउट. स्विंग, स्लाइड, सीसॉ, क्रिकेट. Fill in the blank choosing the correct alternative. Dash is a long journey, voyage. If you bump into somebody, जर तुम्ही कोणावर आदळलात घाईगडबडीवर, तर what would you say to the person? Obviously, I'm sorry. Which auxiliary verb? पहा, he dash reach मुंबई tomorrow. Tomorrow म्हणजेच भविष्यकाळ आहे. या ठिकाणी भविष्यकाळासाठी हॅज वापरता येणार नाही, कुड वापरता येणार नाही. शल आणि विल. शल जनरली आय आणि वी समोर वापरतो. हीच्या समोर आपण विल वापरूया. वेनिस वॉज प्रॉस्परस सिटी इन इटली. या ठिकाणी प्रॉस्परसचा अर्थ काय होईल? भरपूर म्हणजे समृद्ध असा. समृद्ध यासाठी रिच आणि सक्सेसफुल हा पर्याय या ठिकाणी योग्य असेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आणि या पुढील प्रश्नांची सिरीज म्हणजेच प्रश्नपत्रिका क्रमांक 2 पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.